हरिकीर्तनाची पहिली चाल संगीत विशारद परमेश्वरजी महाराज वरकड गुरुजी, संगीत विशारद अनिरुद्धजी महाराज कारकर गुरुजी आळंदी देवाची, मृदंग साथ मृदंग महर्षी व्यंकटेश महाराज फड व मृदंग विशारद दत्ताजी महाराज सटले बीड।
असुनी असुनी
सोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीचा संग तोडिले लाग माग तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा भोगी त्याग झाला संगीचा संग तोडिले लाग माग दोन्ही विठाला
यदक्षरमनाख्येयम् आनन्दं मज केवलम् श्रीमान्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पावले श्री गुरूंची मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुल्या। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्यस्य परमूर्ती ज्ञानेश प्रिय संतश्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा 3 चरणाचा कूट अभंग या प्रकरणामधला परमोच्च अवस्थेचं चिंतन करणारा अभंग आहे। अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार द्यायचा तो असा, भगवान श्री तुकोबारा यांना सदेह वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होत आहेत। त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा आणि त्याचबरोबर पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरू नारायण गिरीजी बाबा यांचा स्मृती सोहळा म्हणून हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण सोहळा, भरगच्च चाललेलं अन्नदान, पवित्र अशा श्री सद्गुरू नारायण गिरीजी आश्रमामध्ये आमचे सर्वांचे आदराचे स्थान असणारे तरुण पिढीतील सर्व साधकांचा एक मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडं पाहावं, ज्यांच्याकडं पाहून वाटचाल करावी वाटावी असे काही संप्रदायातले मोजके व्यक्तिमत्व आहेत। त्यापैकी असणारे वंदनीय उद्धवजी महाराज मंडलिक निवासेकर, सध्याची संप्रदायाची दशा आणि दिशा पाहता अशाच महात्म्यांची संप्रदायाला गरज आहे आणि त्या महात्म्यांच्या पावलावर पावलं टाकणाऱ्या साधकांची संप्रदायाला गरज आहे। तसं सध्याची संप्रदायाची चाललेली वाताहत आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय, पण आभाळ फाटलंय शिवायचं कोणी अशी परिस्थिती झाली आहे। कितीही टाके घातले तरी ते शिवल्या जातं की नाही अशी एक पंचायत आहे। कुठेतरी संप्रदायाशी अत्यंत कळवळा असणारी मंडळी उद्धवजी महाराजांच्या रूपानं, अशा महात्म्यांच्या रूपानं दिसते, त्याचं मनातून एक आनंद वाटतो आणि कुठेतरी आपण ज्यांच्याकडं पाहून वाटचाल करावी अशी व्यक्तिमत्व संप्रदायात दिसली की मन भरून येतं। महाराजांचा संपर्क झाला तेव्हा अगदी एका सेकंदात, खरं तर आज माझी लातूरला कथा सुरू होणार होती, पण महाराजांना आजचा दिवस देता येण्यासारखा वाटला। मी त्या आयोजकांना विनंती केली, कथा आपण उद्या सुरू केली तर कसं होईल, 15 मेला सुरू। ते म्हटले काही अडचण नाही महाराज, 20च्या जागेवर 21ला काला घेऊयात आणि 14च्या जागी 15ला सुरू करूयात। फक्त महाराजांचं नाव सांगितल्याबरोबर आयोजकांनी एक दिवस पुढे घेतला, उद्यापासून कथा सुरू करू म्हणाले। एक कुठेतरी नावही ईश्वरानं त्यांना आईवडिलांच्या द्वारे फार सुंदर दिलं आहे। उद्धव म्हणजे संप्रदायाचा आत्मा आहे महाराज। भगवान परमात्म्याचा जीवश्च कंठश्च मित्र आहे तो। ऋष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य हृदय तत्सखा शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धव बुद्धिसत्तमः असा भागवतात एक श्लोक आहे। कृष्णस्य हृदय तत्सखा, कृष्णाचा अंतरंग हृदय सखा म्हणजे उद्धव। आमच्या नजरेत तो उद्धव म्हणजे हा उद्धव मानायला काही अडचण नाही। महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये या पवित्र आश्रमात आज बघावं तिकडं सगळी हरिभक्तीपरायण मंडळीच आहे। आम्ही पहिल्या वर्षाला असताना जे 4थ्या वर्षाला होते, हो, ज्यांनी कीर्तनाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला, शरीरानंच उंच नाही तर अभ्यासानंही ते उंचच आहेत। योगायोगानं नावही संजय आहे। बरं, तुमच्या पुढं बसायला आम्हाला काही वाटणार नाही, भले लोक आम्हाला धृतराष्ट्र म्हणलं तरी चालेल। नाही, बऱ्याच वेळेला असं होतं, मी आईला भांडलो, माझं नाव तुकाराम का ठेवलंय? ती म्हणली मला माहीत होतं तू कीर्तनकार होणार आहे। मी म्हणलं तरी मला संजय नाव आवडतं। ती म्हणली बाबा मलाही माहीत होतं तुला संजय ठेवल्यात चालेल, पण तुझ्या पुढं बसणारे धृतराष्ट्र नसणार आहेत, त्यामुळं तुझं संजय नको। तुझ्या पुढं शक्यतो सगळे 14 टाळकरीच येतील, तू तुकारामच बरा आहे। म्हणून आईनं
खरं तर ती मला महाराज म्हणूनच झोका द्यायची पाळण्यामध्ये सुद्धा. कुठेतरी ते नाव मिळालं उद्धवजी महाराजांच्या नावावरून, असं थोडंसं गेलो. अभंगकूट प्रकरणातला आहे. आज सगळी मांदियाळी आहे, दोन्ही मृदंग रत्न आहेत. आमचा जसं तुम्ही कृष्णाचे हृदय सखे आहात तसा आमचा हृदय सखा व्यंकटेश आबा सोनवणे आहेत. तालमणी तालरत्न व्यंकटेश आबा फड आहेत. माझा भातचा सोनवणे तेच आठवतात मला. आबा आहेत. दत्ता महाराज गेल्या 7-8 वर्षापासून श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह म्हटलं की मृदंगाचार्य म्हणून दत्ता महाराज असतात. आमच्या गडाच्या नारळी सप्ताहाचे मृदंगवादक संगीत अलंकार मृदंग अलंकार दत्ता महाराज आहेत. परमेश्वर महाराज आणि मी एका खोलीमध्ये 20 वर्ष काढलेत. अतिशय जिवलग आणि ती मैत्री आजही तशीच आहे. गायनाचार्य आहेत, हे दोघंही कीर्तनकारही आहेत. सुंदर तरुण पिढीतले संप्रदायाच्या चौकटीतले कीर्तनकार परमेश्वर महाराज आणि रुद्ध महाराज. विशेष म्हणजे दोघंही राधाकृष्णजी गरड गुरुजींचे पट्टशिष्य आहेत. इकडं उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, रविदास महाराज. महाराष्ट्रच नाही सगळा देश ज्यांना ओळखतो, आदरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज. जर तुलसीदासजी असतील तर तुलसीदासजींना तेव्हाही गायन साथ करायला हेच असतील. तेव्हा रविदास महाराज आहेत. बसलेल्या सगळी आदरणीय मंडळी, बाबाजी आहेत, सचिन महाराज आहेत, संस्थेतली विद्यार्थी गुरुबंधू मंडळी आहे. बसलेल्यातही महाराज मंडळी दिसत आहेत. सर्वांच्या प्रती अत्यंत आदराची भावना ठेवून सेवेला आरंभ करू. विठाला महाराज काही कूटाचे प्रकार आहेत. शब्दकूट आहे, अर्थकूट आहे. काही कूट काव्य रचना आपल्याला पाहायला मिळते, काही कूट अभंगही पाहायला मिळतात आणि काही कूट श्लोकही पाहायला मिळतात. काव्यपंक्ती फार सर्वसामान्य उदाहरणानं सांगतो. 2 मित्र रस्त्यानं चालले, समोरून एक ग्रहस्थ येऊ लागला. तसा तो एक तरुण मुलगा 40-42चा. तब्येत पाहिली तर उदबत्तीसारखी, कपड्यासकट मोजला तर 42 होईल. आणि इकडनं चाललेला हा 102 किलोचा, 80 किलो वजनी गटात कुस्ती खेळणारा. समोरासमोर आले, दोघाचा एकमेकाला धक्का लागला. जाड माणसाचा धक्का वाळलेल्याला लागला. मला बसलेले सांगा, राग कोणाला यायला पाहिजे, जाड माणसाला की वाळलेल्याला? खरं यायला पाहिजे जाडला, पण आला वाळलेल्यालाच येतो. वाळलेली माणसं लवकर गरम होतात आणि लवकरच थंड होतात. जाड माणसं लवकर चिडत नाही, चिडली तर शांत होत नाही. ते वाळलेलं चिडलं, सहज बोललं, गाढव डोळे फुटले का? त्यानं ऐकून घेतलं. ऐकून घेतलं तरी तो वाळलेला गप नाही बसला. खरं तर त्याच्या गालाला त्याचा हात पुरत नव्हता, तरी उडी मारून कानाखाली एक. पैलवान आपलं शांत उभा. 2 मारल्या, गुपचूप घेतल्या त्यानं. हात जोडले, बरं येतो. ते निघून गेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आमने सामने. दुसऱ्या दिवशी परत त्या वाळलेल्यानं जाणीवपूर्वक धक्का दिला. आता जाड चिडला, काही नाही, थोडंसं मागं ढकललं. गाढवा त्यानं परतफेड केली. तो जाड वाळलेल्याला म्हणला, गाढव कुठला? वाळलेलं पुन्हा तसंच एक कानफडात. 2-3 वेळा असा प्रकार घडला. यानं मारावी, फक्त जाड माणूस गाढव म्हटला. 3 वेळा गाढव म्हटला त्यानं. 3 वेळा उडी मारून सापट मारली. तेवढ्यात संजय महाराजासारखा एक विद्वान रस्त्यानं चालला. अरे अरे असा वाद घालू नका. त्या पैलवानानं चापटा खाल्ल्या. त्याचं कारण ते दिसताना जरी वाळलेलं दिसत होतं तरी त्याच्या घरचे सगळे बाकीचे त्यात तालमीत खेळणारे त्याच्याकडे बघून हा गप्प होता. 3 चापटा का खाल्ल्या? तो गाढव म्हटला. यानं हात जोडले संजय महाराजांनी. थांबा थांबा, वाद घालू नका. का मारलं बाबा? तो वाळलेला म्हटला, हा मला गाढव म्हटला. यांनी पैलवानाचा हात धरला. थांबा, असं वेड्यासारखं करू नका. यांना तसं म्हणू नका, यांना तसं म्हणू नका. त्या वाळलेल्यानं सांगितलं, सांगा सांगा मी कोण आहे?
संजय महाराजांनी काव्य रचलं. तुमच्याबद्दल काय बोलायचे? विष्णुप्रियेचा जनिता पहा हो, त्यासी ग्रासिता मुदभो निर्मिता हो, तयाची घरी वाहन शुद्ध आहे, तयासारखे तुम्ही दिसत आहे. एवढा आनंद झाला त्या ग्रस्ताला. 5,000 रुपये काढून महाराजांच्या हातात दिले. दर्शन घेतलं. असंच भेटत जा ना असेच काव्य करत जा. गेलं निघून. तो जाड म्हटला, महाराज मी गाढव म्हटलो, त्यानं उडी मारून कानफाडात दिली. तुम्ही 2 कवितेच्या ओळी रचल्या, 5,000 देऊन गेलं. तुम्ही नेमकं म्हणालात काय? महाराज म्हणले, मी वेगळं काय म्हणालो नाही, जे तू म्हणाला तेच मी म्हणालो. मला रट्टे आणि तुम्हाला पैसे, फरक कवितेचा आहे. यांनी काय म्हटलेत पहा. विष्णू प्रियेचा जनिता, विष्णूची प्रिया लक्ष्मी, लक्ष्मीचे वडील, लक्ष्मीचा जन्म सागरात झाला. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्रमा. सागर, त्या सागराला प्राशन करणारे ऋषी अगस्ती, अगस्ती ऋषीचं जन्म ठिकाण घट गाडगं, आणि गाडगे घडवणारी जमात कुंभार, आणि कुंभाराकडे असलेलं वाहन, आणि तुम्ही हुबेहूब त्याच्यासारखे दिसताय म्हटले. याला म्हणायचं कूट काव्य पंक्ती. विठाला गीतेत काही कूट श्लोक आले महाराज. आश्चर्यवत पश्चती कश्चिदेन, हा कूट आहे. 11 कूट आलेत. प्रसिद्ध कूट सांगतो, 2ऱ्या अध्यायामधला 11वा श्लोक. 18 अध्यायातल्या अर्जुनाचा अभ्यास करा. प्रत्येक अध्यायात तुम्हाला अर्जुन वेगळ्या पद्धतीनं भेटेल. पहिल्या अध्यायातला अर्जुन गोंधळलेला आहे, मोहग्रस्त झालेला आहे. गांडीवं स्रंसते हस्तात त्वक्चैव परिधह्यते न च शक्नोम व्यवस्थातुम भ्रमतीव च मे मनः, मे मनः च भ्रमतीव. पहिल्या अध्यायातला अर्जुन भ्रमित झालेला आहे. 2ऱ्या अध्यायातला अर्जुन आपल्यासारखा आहे. मी आपल्यासारखा का म्हणालो सांगतो. आपला घोटाळा सांगतो. स्वतःला कळत नाही दुसऱ्याचं. अर्जुन तशा स्थितीत आहे 2ऱ्या अध्यायात. अर्जुनाला स्वतःला कळत नाही आणि तो कृष्णाचं ऐकत नाही. एक गोष्ट तोलामोलाची सांगतो तुम्हाला. मला काय कळतं हे नाही कळलं तरी चालेल, मला काय कळत नाही हे आधी कळलं पाहिजे. बऱ्याच जणांचा हाच घोटाळा आहे. मला काय कळतं हे जाऊ द्या, मला काय कळत नाही हेच मला कळत नाही. कळण्याची सुरुवात कुठे आहे सांगतो. मला काय कळतं हे जाऊ द्या, मला काय कळत नाही हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी कळायला सुरुवात झाली असं म्हणायचं. मला जे कळत नाही ते मला कळतं असा विनाकारण आव मी आणायचा नाही. हा मृदंग आहे. मृदंग लावण्यातलं मला कळत असेल तर त्यांना मी सांगावं, मला कळत नसेल तर बिलकुल त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. म्हणजे प्रेमानं पाहायचं. त्यांना म्हणायचं नाही इकडं हाना तिकडं हाना. त्यांनी मृदंग इथं ठेवतील आणि सांगतील कुठं हाणायचं तिथं हाना. मग आपण म्हणायचं मला कुठं लावता येते, लावता येत नाही तर गप कीर्तन करायचं. तिकडं पाहायचं पण नाही. तुम्ही सुद्धा घरी भाजी अशी झाली पाहिजे, भाजी अशी झाली पाहिजे म्हणायचं नाही. एखाद दिवशी त्या हाताला धरून स्वयंपाक घरात नेतील आणि कशी करायची तशी करा म्हणतील. मग तिथं म्हणाल मला कुठं येते, येत नाही तर गप गिळायचं. मला जे कळत नाही ते कळतं ह्या भानगडीत पडायचं नाही. अर्जुनाचा घोटाळा इथे आहे. काय कळतं तो नंतरचा भाग आहे. अर्जुनाला काय कळत नाही हेच कळत नव्हतं. मग भगवंतानं तेच सांगितलं अर्जुनाला. अशोचाननुशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भासेसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडितः. व्याख्या केली आहे पंडिताची, पण अर्जुनाला म्हटलंय मूर्ख. याला म्हणायचं शालीतून. शाल जोडा भगवंतालाही कदाचित माहिती असावा. माहिती असावा म्हणण्यापेक्षा शाल जोड्याचा निर्माताच भगवंत असावा. हा शालीतून मारलेला आहे. पूजनीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले फार गोड सांगायचे. ते म्हणायचे उभ्या जगाला गोंधळात टाकणारा महागोंधळी जर कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. विठाला काही कूट काव्य आहेत, काही कूट श्लोक आहेत. मी गीतेतले आपल्या डोळ्यापुढे आणले. सुभाषिता आपल्याला खूप कूट पाहता येतील. आपल्याला कूट अभंगाचा विषय डोळ्यापुढे घ्यायचा आहे. आजचा अभंग कूट आहे. महाराजांचे शब्द लक्षात येत आहेत, पण शब्दाच्या पाठीमागं असलेला अर्थ आणि त्याचा भाव आपल्याला शोधायचा आहे. विठाला तुकोबारायांचं जीवन कुठूनच शोधायची गरज नाही. तुकोबाराय समजून घ्यायचे असतील तर गाथा बारकाईनं वाचायचा.
तुकोबारायांनी स्वतःचं आत्मचरित्र इतकं सुंदर आणि गोड लिहून ठेवलंय, फक्त आपण वाचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. हे आत्मचरित्राचाच एक प्रकार आहे. तुम्ही आमच्याकडे ज्या भावनेनं पाहता त्या भावनेनं पाहू नका. संत नवती नवती जगा मानसात्या सारिखे. याचा अर्थ त्यांना काही 3 डोळे आहेत असं नाही, त्यांना 4 हात आहेत असं नाही, त्यांना 2 शिंग फुटलेत असंही नाही. सर्वसामान्य राहणीमान तुमच्या आमच्यासारखंच आहे. पश्चयन श्रवण स्पर्शन जिगरन नशनन गच्छेन सोपय शोषण प्रलपन विसृजन गुरुनन नुन्मिशन निमिशन अपि इंद्रियान इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारण. या सगळ्याचा अनुवाद माऊलीने एका ओळीत टाकून दिला. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. विठाला. अभंगातल्या एका पदाचं चिंतन करताना हा विषय मी घेणारच आहे, फक्त स्पर्श करून जातो. आपल्यात आणि त्यांच्यातला एक सामान्य फरक, त्यांनी कर्तृत्वाचा मद कधी केला नाही आणि फलाची आसक्ती कधी धरली नाही. आपला इथे घोटाळा आहे. आपण कर्तृत्वाचा मद धरतो आणि फलाची आसक्ती ठेवतो. भगवंताचा आदेश संत पाळतात, आपण मोडतो. सुभाषित म्हणून शाळेमध्ये ते वाक्य आपण नेहमी वाचतो, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची आस धरू नका. हा जर भगवंताचा संदेश आहे. राम आणि कृष्णामधला फरक सांगतो तुम्हाला. राम जगले तसं आपण वागायचं आहे आणि कृष्ण बोलले तसं आपण जगायचं आहे. फरक दोन्हीतला एवढाच आहे. राम जगले तसं वागा आणि कृष्ण बोलले तसं जगा. विठाला. निमित्त अर्जुनाचं करून आपल्याला जगायला शिकवलंय कृष्णानं. गीताशास्त्र म्हणजे जगण्याची रीत आहे, जगण्याचा मंत्र आहे. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में हो. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता शब्द नाहीत महाराज, ती जीवनाची सूत्र आहेत. प्रत्येक वाक्य भगवंताचं म्हणजे जगण्याचं एक सूत्र आहे. भगवंतानं गीतेच्या रूपानं जगण्याचं सूत्र आपल्या हातात दिलं. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे
संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. भगवान बोलले ते लक्षपूर्वक ऐका. 18वा अध्याय महाराज. इतकं गोड बोलतात भगवान. तुम्ही काहीही कर्म करावं, फक्त अहंकार सोडून द्या. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोका न हंती न निबध्यते. आणि करणे तयातू होका तिही लोका घातू परी तेने केला हे मातू बोलोची नाही. विठाला केलेल्याचा धरतील नवल नाही, काही केलं नाही त्याचाही अहंकार धरतो आम्ही. हा अहंकार इतका आडवा येतोय महाराज. कधी पदाचा अहंकार असतो, कधी पैशाचा अहंकार असतो, कधी जातीचा अहंकार असतो, कधी विद्वत्तेचा अहंकार असतो. ज्ञान नवल अहंकाराची तुका म्हणे त्यालाच अहंकार म्हणा, त्यालाच अभिमान म्हणा, तुमच्या शुद्ध मराठीत इगो म्हणा. हल्ली इंग्रजी लवकर कळतं मराठीपेक्षा. आलंच ओघानं तर एक वाक्य बोलून जातो. ही जन्मभूमी ज्ञानेश्वरीची आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी याच नगरीमध्ये बसून त्या पैस खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली. ती पवित्र भूमी आहे. मग ज्ञानेश्वरी आहे. माऊलींची जर भाषा आहे माझा मराठाची बोलू कौतुकी ये मराठीची नगरी, तर त्या मराठीचा स्वाभिमान आम्ही बाळगला पाहिजे. इंग्रजीतलं दुर्दैव सांगतो, तिला अलंकार नाही, काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलांटी नाही, स्वल्पविराम नाही, सरळ धोपट. दुसरं एक गोष्ट अजून इंग्रजीतली उणीव सांगतो. आपण सुशिक्षित आहे, येऊ द्या, पाऊस काय करत नाही, जाणार आहे तो लवकर, फक्त चांगला चाललेला सप्ताह पाहून भेटायला आलाय. सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं दर्शन घेणार आहे आणि लगेच जाणार आहे, काळजी करू नका. तो दर्शनासाठी आलाय. इंग्रजीमध्ये एक शब्द सांगतो तुम्हाला, तू. ए पोरांनो तुम्ही सांगा, तूला काय शब्द आहे रे? तू, तू, यू, बरोबर आहे. आता सांगा तुम्हीला काय शब्द आहे? डबल घोटाळा आहे. आपण लहान मुलांना तू म्हणू, मोठ्या माणसांना तुम्ही म्हणू. इंग्रजीचं तसं नाही. लहान असो मोठा असो यू, कुत्र्यासारखं यू. आणखी दुर्दैव सांगतो त्या भाषेतलं. बरेच शब्द असे सापडतील तुम्हाला. नेचरचं स्पेलिंग येतं का रे कोणाला? नेचर, NATURE, नेचर. नेचरचं जर स्पेलिंग NATURE व्हायला पाहिजे असतं, तर फ्युचरचं स्पेलिंग काय पाहिजे? घोटाळा बघा इथं. FUTURE फ्युचर आणि NUTURE न्यूचर व्हायला पाहिजे, पण उच्चार नेचर करावा लागतो. हे त्या भाषेचं दुर्दैव आहे. असे 1000 शब्द सांगू शकतो मी, वेळ घेत नाही, सोपं करतो पोरांसाठी. ए फॉर, बोला बोला. ए फॉर ॲपल, बी फॉर बडा ॲपल, हे नवीन इंग्रजी पाठ करा. सी फॉर, आता हुशार झाले पोर, जाऊ द्या. ए फॉर ॲपल, ते झेड फॉर. बघा इंग्रजीचं दुर्दैव आहे. सफरचंदापासून सुरू होते आणि माणसाला जनावरापर्यंत घेऊन जाते, तिला इंग्रजी म्हणायचं. अज्ञानापासून सुरू होते आणि ज्ञानेश्वरापर्यंत घेऊन जाते, तिला माय मराठी म्हणायचं. मग ज्ञानोबारायांनी हे ज्ञानेश्वरीत का आणलंय सगळं? 56 भाषेचा केलासे. नामदेवराय बोलून जातात, ते काही सहज बोलून जातात असं नाही. नामदेवरायाचे शब्द आहेत ते. 56 भाषा ज्ञानेश्वरीत सापडणारच तुम्हाला. गौरव 56चा केलाय, पण फाउंडेशन म्हणून मराठी वापरले. माझा मराठाची ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. चला मला थोडंसं पुढं न्यायचं तुम्हाला. आपल्याला काय कळतं याच्यावरून चाललंय. इगो, अहंकार. महाराज बाजारात जा, 2 रुपये मिळणार नाही. महाराज लोकांचं जाऊ द्या, आपल्यामध्ये पण इगो आला. महाराज एका बसमध्ये 2 महाराज प्रवास करतात. एका बसमध्ये
संभाजीनगरपासून पंढरपुरापर्यंत एका बसमध्ये बसतात, पण दोघं एकमेकाला बोलत नाही. त्याचं कारण याला वाटतं त्याने अगोदर जयहरी करावा आणि त्याला वाटतं याने अगोदर जयहरी करावा. पूर्वीचा काळ होता महाराज, 2 महाराज भेटले की बोलण्याची नाही आता देवावी न काही. आता 2 महाराज भेटले की बोलण्याची नाही, पुढचं काहीच नाही. पूर्वी बोलण्याची नाही आता देवावी न काही, आता बोलण्याची नाही. याला इगो प्रॉब्लेम म्हणायचं. विठाला इतरांचं काय असू द्या, कीर्तनकार मंडळी, नामदेवरायने आपल्यासाठी बोललेत हो, अहंकाराचा वारा न लागो माझ्या. आपल्याला माझं म्हणालेत, एवढं तरी भान आपल्याला असावं. माझ्या विष्णुदासा भाविकासी अहंकाराचा वारा न लागो. एक गोड वाक्य सांगून जाईल. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ओव्या खूप आहेत आपल्याकडं. अखंड अगर्वता होणी असती जयांची विनयो हेची संपत्ती. विद्या विनयन शोभते जै जगात हा कुठे होईजे ते जवळीक माझी. भगवंताचं आश्वासन आहे तुम्हाला मला. तुम्ही जगाशी धाकूटपणानं राहा, माझ्या जवळ याल. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोगू निश्चित जाण माझा. सोपं करतो ते, तिकडं जाऊ द्या, तुम्हाला कळेल. असं उंच डोंगर चढायचा आहे, ताठ होऊन का वाकून? एवढं कळलं तरी आजचं कीर्तन कळलं गड्या. उंचावर जायचंय तर काय केलं पाहिजे? उंचावर जायचं तर काय केलं पाहिजे? बस वाकायला शिका. त्याच्या पुढचं गोड वाक्य सांगतो. पक्ष्यांना आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर त्यांना पंखांची गरज आहे, पण माणसाला जर उंच भरारी घ्यायची असेल तर पंखांची गरज नाही. माणूस जितका वाकला तितकी उंच भरारी घेऊ शकतो. वाकायला शिकलं पाहिजे. संप्रदाय वाकायला शिकवतो. पण म्हणली ना भावे गळे भावे वर महे, गळे भावे वर महे, गळे भावे वर महे. तुका म्हणली ना भावे गळे भावे वर महे, गळे भावे कळे भावे वर. मी अर्जुन सांगतोय आणि अर्जुन आपल्या जागेवर बसवायचं आहे आपल्याला. आपण अर्जुनच आहे, फक्त त्या अर्जुनाच्या पंक्तीत बसायची योग्यता अजून मिळवली नाही. माऊली बोलले ना, अहो अर्जुनाची पाती परिसनिया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्या. आपण गोंधळलेला अर्जुन पहिल्या अध्यायात आहेत आणि स्वतःला शहाणा समजणारा अर्जुन दुसऱ्या अध्यायात आहे. म्हणून तर म्हणलं दुसऱ्या अध्यायातला अर्जुन आपल्यासारखा आहे. आपण सुद्धा अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी. कळत तर नाही, कळल्याचा आव आणतो. अर्जुनाला भगवान म्हणतात तू स्वतःला पंडित म्हणून घेतोय, पण पंडिताची लक्षणं काय आहेत? गेलेल्या विषयी शोक करत नाही, जाणारा विषयी शोक करत नाही, त्याला पंडित म्हणतात. आणि तू स्वतःला पंडित म्हणून घेतोय आणि शोक तर जाणाऱ्यांविषयीचा करत बसलाय, म्हणून तू पंडित नसून मूर्ख. म्हणायचंय मूर्खच, पण व्याख्या सांगितली पंडिताची, याला कूट म्हणायचं. विठाला महाभारतामध्ये सुद्धा ठराविक अंतरानं कूटांची पेरणी केली व्यासांनी. व्यासच आहेत महाराज. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे. वि म्हणजे विशाल, आस म्हणजे बुद्धी. भगवान ज्ञानोबरायांनी ज्यांच्याबद्दल कौतुकानं म्हणावं, व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. किंवा आणखी एका ठिकाणी माऊलींनी म्हणावं, 10व्या अध्यायाचं कौतुक करत असताना माऊलीचे शब्द आहेत, या लागी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही म्हणोनी मणिपे पाही व्यासोशिष्ट जगत्रय. त्रय जगताला व्यासांचं उष्ट मानलं माऊलींनी. महाभारतानंतर जो कोणी काव्यपंक्तीची रचना करल
त्यानं व्यासांचं उष्ट घेतलं असं म्हणायचं तिन्ही लोकांमध्ये. माऊलींच्या नजरेत व्यास एवढे महान आहेत. व्यासांना महाभारत लिहायचं होतं. महाभारताचं कौतुक माऊलींना एवढं का वाटलं सांगतो. महाभारत व्यासांना लिहायचं आहे. जुन्या काळामध्ये पद्धती होती, ग्रंथ स्वतः लिहिल्या जात नसायचे, लेखक घेतल्या जात असायचा. माऊलींचं एक चित्र आपल्याला हल्ली पाहायला मिळतं. तो एक कल्पनाविलास आहे, काय अडचण नाही घरी लावायला, पण ते खरं चित्र नाही. माऊलींच्या हातामध्ये मोरपंख दिलेला आहे, बाजूला ती शाईची काही वाटी वगैरे ठेवलेली, आणि माऊली लिहित असताना त्याच्या चित्रामध्ये दाखवलं आहे. ते चित्र काल्पनिक आहे. कारण माऊलींना जर स्वतः लिहायचं असतं तर त्यानं तुमच्या गावचा माणूस उठवला नसता. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. जर माऊलींना स्वतः लिहायचा अट्टहास करायचा असता तर मेलेला सच्चिदानंद बाबा जिवंत केला नसता. केलं त्या अर्थी त्यांना ते त्यांच्याकडून लिहून घ्यायचंय. तुकोबारायांनीही लेखकच घेतलेत लिहायला. गंगाजी मवाळ तुकोबारायचे लेखक आहेत, गंगाधर पंत तुकोबारायचे लेखक आहेत. यांनी लिहून काढलेत अभंग, महाराजांनी सांगितलेत. आणि माऊलींनी सांगितले, मी सांगतो आहे हे अनेक ठिकाणी बोललेत. पहिल्या पदाचं चिंतन करताना येणारच आहे मी त्याच्यावर एक. माऊली काय बोलले, कसं बोलले. माऊली बोलतात, सच्चिदानंद बाबा लिहितात. तसं व्यास सांगणार होते, त्यांना एक लेखक पाहिजे होता. मोठी माणसं मोठाच विचार करतात. मी एक वाक्य सांगितलं, पुढचं तुम्ही लावून घ्या. मोठी माणसं मोठाच विचार करतात, छोटा विचार करणारी माणसं छोटीच असतात. घरी जाऊन ठरवा. त्यांनी लेखकही तेवढा मोठा घ्यायचा ठरवला. थेट गणपती बाप्पाकडे गेले. गणराया, मला ग्रंथ लिहायचा आहे, तुम्ही ग्रंथाचे लेखक व्हावा असं माझी इच्छा आहे. काही ठिकाणी होकारही देता येत नाही आणि नकारही देता येत नाही. तर महाराजजी सारख्यांचा फोन आला, तारखेला होकारही देता येत नाही आणि नकारही देता येत नाही. होकार द्यावा तर रोज निश्चित जागा नाही, नकार द्यावा तर व्यक्तिमत्व नकार देणे एवढं सामान्य नाही. मग मधला मार्ग काढायचा, कथा पुढे ढकला. हा पर्यायी मार्ग असतो. व्यासांना गणपतीचं आवाहन आहे, गणपतीला व्यासांचं आवाहन आहे, तुम्ही माझे लेखक व्हा. नकार द्यावा तर व्यास काय सामान्य व्यक्तिमत्व नाही, आणि होकार द्यावा तर गणरायानं एका माणसाच्या ग्रंथाचं लेखन केलं, हेही शोभनीय नाही. मग मोठी माणसं पर्यायी मार्ग काढतात. गणरायानं पर्याय काढला. लिहायला अडचण नाही, पण माझी एक अट आहे. माझी लेखणी लिहिताना थांबली नाही पाहिजे. एवढ्या गतीनं जर तुम्ही सांगू शकत असाल तर मी तुमचा लेखक होतो. लेखणी कोणाची थांबू द्यायची नाही, साक्षात गणरायाची. तेही व्यास आहेत महाराज. व्यासांनी एक अट टाकली, कारण करार एका बाजूने नसतो, दोन्ही बाजूने ॲग्रीमेंट पाहिजे. यांचा एक मुद्दा आहे तर यांचाही एक पाहिजे. ठीक आहे म्हटले, तुमचा मुद्दा मान्य आहे, तुमची लेखणी थांबणार नाही, एवढ्या वेगवान गतीनं मी सांगेन, पण माझी अट आहे, श्लोकाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय तुम्ही श्लोक लिहायचा नाही. आता गणरायाची लेखणी अडवायची आहे. गणराय म्हटले, मला अडवणारं तुम्ही लिहिणार तरी काय असं. मान्य आहे, अट मान्य झाली आणि लिखाणाला सुरुवात झाली. व्यास श्लोक सांगायचे, गणराय लिहायचे. आता व्यासांनी काय करायचं, 50 श्लोक 60 श्लोक झाले की एक कूट श्लोक काढायचा आणि तो कूट श्लोक टाकून द्यायचा. तो कूट श्लोक आल्यानंतर त्याचा अर्थ शोधायला गणरायाला 2 तास लागायचे, आणि त्या 2 तासात व्यासांनी पुढचे 50 आठवून ठेवायचे. पुढचे श्लोक आठवण्याची केलेली व्यवस्था म्हणजे मध्ये टाकलेला कूट श्लोक, असे दर 50-60 नंतर महाभारतामध्ये कूट श्लोक सापडतात. पुढचं आठवण्याची व्यवस्था. बऱ्याच वेळेला नवीनच कीर्तनं सुरू केली की तो नवीन कीर्तनकार जास्तीत जास्त विठाला विठाला भजन घेतो. काही आठवणा गेलं की विठाला विठाला, काही आठवलं नाही की विठाला विठाला. बसलेल्या मंडळींना वाटतं महाराजांचं भजनावर निरतिशय प्रेम असल्यामुळे ते जास्तीच भजन करतायत. लोकांना हे कुठं माहीत आहे, हे भजन पुढं आठवण्याची व्यवस्था केलेली. विठाला हा पुढं आठवण्यासाठी नव्हता, नाहीतर पुन्हा तुमचा गैरसमज व्हायचा. हा पण पुढे आठवण्यासाठीच होता.
असे काही कूट श्लोक महाभारतात आले, कूट काव्य, कूट श्लोक. त्यानंतर आता कूट अभंगाकडे येऊ. प्रस्तावनेत वेळ नाही घेत. कूट अभंग खूप आहेत. ज्ञानोबरायाच्या आहेत, मुक्ताईच्या आहेत, जनाईच्या आहेत. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती. आम्ही लटकेन बोलो वर्तमान कोटे, 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 वर्तमान कोटे, आम्ही लटकेन मुंगी गाली शिंगी झाली, तिचे दूध किती. 17 राजा मरून गेले त्याने मरात. आम्ही लटके, आम्ही लटके, आम्ही लटकेन बोलो वर्तमान कोटे, आम्ही लटकेन बोलो वर्तमान कुठंच आहे पण कडक कुठ आहे. चांगला कुठून कुठून कुठलाय. आम्ही लटके न बोलो वर्तमान कुट. ऐका, हे कुटातले प्रकार आहेत. एक जनाबाईचा सांगतो ना, अभंगात येतो. एक माझ्या आवडीचा आहे म्हणून म्हणतो. आता तुमचंच कुठवर ऐकू. मी म्हणतोच आज. काय असे वादक वगैरे मिळाले की आम्हालाही उल्हास वाटतो. आणि सगळ्यात पॉवरफुल आहे साऊंड सिस्टीम. तुम्ही आहे म्हणून आम्ही सगळे आहे. जनाबाईचा कूट सांगतो. खंडेराया तुझा करीते नवसू, मरुदे रे सासू. खंडेराया मरुदे रे सासू, मरुदे रे सासू. खंडेराया मरुदे रे सासू, हो मरुदे रे सासू. खंडेराया मरुदे रे सासू, मरुदे रे सासू. खंडेराया मरुदे रे सासू. सासू मेल्यावरी तुझ्याला आसरा, सासू मेल्यावरी तुझ्याला आसरा, सासू मेल्यावरी तुझ्याला आसरा, सासू मेल्यावरी तुझ्याला आसरा. खंडेराया मरुदे सासू, खंडेराया मरुदे सासू, सासरा मेल्यावरी होईल आनंद, मरुदे नंद. खंडेराया मरुदे नंद. आमच्या बहिणी म्हणतील कीर्तन असावं तर असं. सासरा गेला, सासू गेली न, त्या जाऊबाईचा एक कार्यक्रम लावा म्हणजे आम्ही मोकळ्या झालो. ते तुमच्याकडचं नाही, शब्द तुमच्याकडचे आहेत, अर्थ अध्यात्मात शोधायचे असतात. विठाला व्यावहारिक शब्द योजना करून, व्यावहारिक नात्यांचा वापर करून आध्यात्मिक विषय मांडल्या जातात. तेही कुठंच असतात. मग ही सासू शोधावी लागते. तुमची सासू नाही, ही आमची इकडची एक सासू आहे. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू, देहभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. सलाबाई वृंदावनी राजक्रीडा पाहू, नंदाचा वाळयाने केला नवलाव, नंदाचा वाळयाने केला नवलाव. हे शोधायचं. सगळंच आहे आपलं. आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला. हे सगळे कूट आहेत. विठाला तुकोबाराय आपल्या जीवनातल्या 7 अवस्थांचा चिंतन करणार आहेत. आणि ते शब्द परिचयाचे आहेत पण अर्थ शोधायचे म्हणून त्याला कूट म्हणायचं. कुटातून 7 अवस्था महाराज आपल्या पुढे आणणार आहेत.
पैकी 3 अवस्थांचं चिंतन अभंगाच्या पहिल्याच्या. बोलो बोलने मरने अधीने, बोलो बोलने मरने अधीने, बोलो बोलने मरने अधीने, बोलो बोलने मरने अधीने. अवस्था महाराज कुटातून बोलतायत. पहिली अवस्था आमच्या जीवनात आली बोलो अबोलने, दुसरी अवस्था मरोनिया जिने, आणि तिसरी अवस्था असोनी नसने जनी आम. महाराज म्हणतात आम्ही बोलणार आहे, पण कशाबद्दल बोलणार आहे? अबोलने या विषयाबद्दल बोलणार आहे. जो शब्दाचा विषय नाही त्याला आम्ही शब्दात आणणार आहे. माऊलीची एक ओवी मी मगाशी बोललो त्या विषयात येणार आहे. माऊली इतकं गोड बोलतात, येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावी, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. माऊली म्हणतात मी बोलणार आहे, पण कशाबद्दल बोलणार आहे? अरूप असलेल्याला रूपात आणणार आहे, शब्दातीत असलेल्याला शब्दात आणणार आहे, रूपातीत असलेल्याला रूपात आणणार आहे, गुणातीत असलेल्याला गुणात आणणार आहे. याच्यासाठी मी बोलणार आहे. विठाला आपण वेदांत शास्त्रानं परमात्म्याला कैवल्य म्हटलंय. केवलम ही एक अवस्था आहे. तसं सगळीच कैवल्य आहेत, फक्त फरक आहे. आपणही कैवल्यच आहोत. भगवान आपल्याला आश्वासित करतात, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. या अर्थानं आपणही कैवल्याची स्वरूप आहोत, फक्त आपलं कैवल्य स्वरूप आपण विसरलेली आहोत, म्हणून आपल्याला बद्ध कैवल्य म्हणायचं.
आपण कैवल्यच आहेत, पण कोणतं? बद्धतेला आलेलं. थोडक्यात कैवल्य स्वरूपाला आपण विसरलो. मी वासुदेव तत्वता हे आपलं स्वरूप आहे, पण आपण त्याला विसरलोय. विसरल्यानंतर खरं तर ज्याला कळतं त्याला विचारलं पाहिजे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. विचारिताचे पण बाबा दोन अर्थ होतात. विचारल्यानंतर कळो येईल आणि विचार केल्यावर कळेल. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः. याच्यावरच्या ओव्या वाचा. माऊली म्हणतात कळेल तुम्हाला, पण केव्हा? विचारा अंती. तैसे विचारिता निरसले मग प्रपंचू सहजे सांडवले. तेथ तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचारा अंती कळो येईल आणि विचारल्यावर कळो येईल. विचारायचं तर कोणाला? ज्याला ठाऊक आहे त्याला. मग ठाऊक कोणाला आहे? सभाग्य या संता ठाऊक आहे, त्यासी विचारिता कळो येईल मी तत्वतः वासुदेव. याचा अर्थ तत्वतः मी वासुदेव आहे याचं विस्मरण झालेली ही कैवल्य स्वरूप माणसं आहेत, म्हणून यांना बद्ध कैवल्य म्हणायचं. काही बद्धतेत आली, बद्धतेची जाणीव झाली आणि यातून बाहेर पडली. मुनिमुक्त झाले बेने गर्भवास. यातून बाहेर पडलेली कैवल्य आहेत ती. पै भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना ओळखले. पुढती नयो या निघाले पैजा येत. पैजेवर, प्रतिज्ञेवर, शर्थीवर ठरवलं त्यांनी पुन्हा या भानगडीत पडायचं नाही. काय ज्ञानाचं चिंतन केलं माऊलीने? जन्माचं, मरणाचं, म्हातारपणाचं आणि व्याधीचं दुःख आपल्याला आठवत नाही किंवा आपण त्याचा विचार करत नाही, पण दुःख फार भयंकर आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख दोषानुदर्शनम. त्या दुःखाचं दोष दर्शन झालं पाहिजे. आपल्याला होत नाही हे आपलं दुर्दैव आहे. अरे 1.5 बाय 1.5च्या खोलीमध्ये राहिलोय आपण 9 महिने, विसरून गेलो आपण. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मर. गर्भीची यातना पुत्राई क्या पुल्या कानी. हे सगळं तुमच्या पाठ आहे. काय महाराज? विष्ठा लेप चहूकडे. आईनं अन्न खाणार, त्याचं पोटात विष्ठेत रूपांतर होणार आणि त्या विष्ठेमध्ये ते बाळ लोळत असतं. आपण सगळे तिथं लोळून आलोय, फक्त विसरलोय. विष्ठालेप चहूकडे नाकी तोंडी कुर्मी. गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगा. गर्भी असता गर्भी असता तिला वरती पाय घालतो, वरती पाय घालतो. गर्भी असता गर्भी असता तिला वरती पाय घालतो. शिक्षा हे वर पाय खाली तोंड. ही शिक्षा मिळाली, ती शिक्षा भोगून आपण आलोय, विसरलोय. विसरत नाही तो ज्ञानी महात्मा. डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे. तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. त्यांनी ते ध्यानात ठेवले. माझा मुद्दा इथं होता. आपण विसरलो, त्यांनी ध्यानात ठेवलं. ध्यानात ठेवलं म्हणून त्यातून बाहेर पडण्याचा अट्टाहास घेतला आणि बाहेर पडली ती मुक्त कैवल्य आहे. आता 4 वाक्य परत घ्या. पंढरीत विटेवर उभा आहे ते नुसतं कैवल्य आहे. तुमच्या माझ्या रूपानं जगात फिरतंय ते बद्ध कैवल्य आहे. यातून बाहेर पडून मोकळं झालं ते मुक्त कैवल्य आहे. आणि या सगळ्यांना सोबत घेऊन आळंदीच्या समाधीत जाऊन बसलं ते महाकैवल्य आहे. मेळविली मांदी वैभवती, ओ मेळविली मांदी वैभवती. महाकैवल्य
सांगायला असे माणसं तरी पाहिजेत ना. सांगण्याची खूप हौस असते पण ऐकणारे तर मिळाले पाहिजे. कुठेतरी असा योग येतो, मग कुठेतरी असं सहज मिळतं, काहीतरी सापडतं. मी काय ठरवलं नव्हतं, कीर्तन सेवा करू महाराजांची, नारायणगिरी बाबांची सेवा करू ह्या भावनेनं आलो. पण हे सगळं पाहिल्यावर इथं आल्यास अभंग सुचला, घेतला. कुठेतरी तुकोबारायला वाटलं असेल त्यांच्या शब्दांची सेवा आपल्याकडून घडावी. बोलो आबोलने ते कैवल्य आहे, केवल स्वरूप आहे. कशाबद्दल बोलणार आहेत? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे. अव्यक्त निराकार नाही जात, देवा नाही रूप, देवा नाही नाव. कशाबद्दल बोलणार? बरं, बोलणारे काय सामान्य नाही, मोठे मोठे बोलले. नमो विश्वरूपा विष्णू माये बापा, अपार अमुपा पांडुरंगा, तुझी स्तुती वेद करिता भागले. निवांतची ठेले. बोलणारे थकले तिथं. एक मुखाचे थकले नाही, 1000 मुखाचे सुद्धा थकले. पुसू नका बाई, वेदासी काही कळलेच नाही, शेष शिनला जाहल्या द्विसहस्र जिभा. देव काहो विटेवरी. त्याच्याबद्दल बोलणारे सुद्धा थकले. श्रुती म्हणती नेतीन. विधिमुखानं वर्णन केलंय वेदानं आणि निषेध मुखानं वर्णन केलंय श्रुतीनं. असा नाही, असा नाही, असा नाही, याला निषेध मुखानं म्हणायचं, आणि असाच आहे म्हणून सांगणं विधिमुखानं म्हणायचं. विठाला. विधिमुखानं वर्णन करणारे थकले, निषेध मुखानं वर्णन करणारे थकले. माऊली म्हणले थकले नाही, मुके झाले. वेद मुके जाहाले, मन पवन पांगुळले, रातिविन मावळले रवी शशी. वेद जानो गेला पुढे मौनावर. वेद मुका झाला. उग सहज एक आठवलंच वाक्य तर देऊन जातो. जिथं त्याच्याबद्दल परमात्म्याबद्दल बोलता बोलता वेद झाला मुका, जिथे परमात्म्याबद्दल बोलता बोलता वेद झाला मुका, तिथं काय बोलल परळीचा? घ्या चान्स मारून. जिथं वेद झाला मुका तिथं काय सांगेल? हा तुका नाही सांगू शकणार, पण ते तुकोबा म्हणतात मी बोलल्याशिवाय राहणार नाही. विठाला. काय महाराज, आमच्या संतांचं निरीक्षणच वेगळं आहे. तुम्ही निरीक्षण करा. सहज तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो. पंढरीचा देव कोणता? बोला पटकन. मसोबा. मग विठोबा कधी म्हणायचं? विठोबा. बोला पटकन. रंग कसा आहे त्याचा? रंग काळा म्हणा, काळा सरळ, काही त्याला राग येत नाही. आहेच आहे तो, ठाईचाची काळा, अनादी बहु काळा, काळाच आहे तो. मग काळा आहे तर त्याचं नाव पांडुरंग कसं? पांडुरंग शब्दाचं व्याकरण पांडू रंग, सरळ सरळ सुटसुटीत आहे. कर्मधार्य केला तरी चालतो. पांढऱ्या रंगाचा शब्दशः अर्थ काय होतो? पांढऱ्या रंगाचा. आणि देव कसला आहे? मग आपल्या संतांचं निरीक्षण बघा कसं आहे. त्याला पौराणिक आधारही आहे आणि माऊलींचं निरीक्षणही सांगतो. त्याला माऊलींनी दिलेलं नाव आहे बरं हे पांडुरंग नाव. का दिलं सांगतो. तो गोकुळात आहे. आपला बुवा गोकुळातून आला एवढं तर माहीत आहे. गोकुळीहुनी झाला येता. गोकुळावरून आलाय वाया द्वारका. गोकुळ्यावरून मथुरा, मथुरा टू द्वारका आणि द्वारका टू पंढरी. कसा आला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहीत आहे. आला मग तो गोकुळात असताना एक आख्या असं घडायचं. तो चोरी करायचा, दह्याची, दुधाची, लोण्याची. एके दिवशी घरात शिंक आहे, शिंक्यामध्ये लोणी आहे, भलं मोठं मडकं आहे, त्याच्यात 2-4 किलो लोण्याचा गोळा आहे. आई घरात नाही याचा अंदाज घेऊन भगवान श्रीकृष्ण गेले, खालून काठी मारली, मडकं फोडलं. तेवढ्यात आई दारात आल्याची चाहूल लागली. आई आली, बापरे म्हटलं. आई आली न पळायला लागला. पळणार तेवढ्यात वरच्या मडक्यातला सगळा गोळा डोक्यात पडला. मागच्या दारातून बाहेर पळाला. आई काठी घेऊन मागं लागली. आई मागे हा पुढे, आई मागे हा पुढे. पळता पळता दगडाला ठेच काढला, धाडकन कोसळला. पण उन्हात पळत असल्यामुळं डोक्यावर लोण्याचा गोळा होता. लोण्याचा गोळा उन्हामुळे काय झाला? पघळला, वितळला, विरघळला. त्याचं लोण्याचं तुपासारखं झालं. सगळं अंग तुपानं माखलं आणि तुपानं माखलेल्या अंगानं तो ठेच लागून पडला. गोकुळातली माती पांढऱ्या रंगाची आहे.
तो त्या मातीत लोळला. कृष्णाचा रंग काळा, तेलकट अंगानं मातीत लोळला, झाला पांढरा. बरोबर आमच्या माऊलींनी हेरलं बुवा, लेखणी घेऊनच होते तिथं. माऊली पोहोचले आणि त्या सौंदर्याचं वर्णन माऊलींनी शब्दबद्ध केलंय शब्दबद्ध बघा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. एका प्रसंगातून आमच्या ज्ञानोबारायांनी त्याला काळ्याचा पांडुरंग बनवून टाकला. याला म्हणायचं बोलो अबोलने. त्याच्या रंगाबद्दल बोलू, त्याच्या रूपाबद्दल. त्याच अभंगात पुढं आलंय पहा. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. अरे जिथं परा पश्चंती मध्यमा पोहोचू शकत नाही तिथं वैखरी वाणी मुख स्थित असते, परावाणी नाभी स्थित असते. नाभी स्थित असलेली परावाणी ज्याच्यापर्यंत पोहोचू शकली नाही त्याला वैखरी वाणीनं तुम्ही काय बोलणार आहे. महाराज म्हटले वेद जरी तिथं बोलू शकला नाही तरी आम्ही बोलणार. आबोलने हा विषय घेऊन आम्ही बोलणार. ही महाराजांच्या जीवनातली पहिली अवस्था आहे. विठाल बघा, त्याला रूप नसताना आमच्या संतांनी त्याला रूप पाहता म्हटलं, सुंदरते ध्यान म्हटलं, पाहता श्रीमुख सुखावले सुख म्हटलं. त्याला रंग नसताना काळा पांढरा म्हटलं, त्याला गुण नसताना गुणा आला विटेवरी करून टाकलं, त्याला सगुण साकार बनवलं. अरे ज्याला रूपच नाही, नावच नाही, गुणच नाही, ज्याची क्रियाच कुठली नाही त्याला आमच्या संतांनी क्रिया करायला परावृत्त केलं. बोलो अबोल. नुसत्या क्रिया करायला लावल्या नाही महाराज, आपल्यासारख्या क्रियेमध्ये त्याला सहभागी करून घेतलं. एका गोड प्रमाणानं तुमच्या डोळ्यापुढं तो विषय आणतो. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन
मंडळी दोन्ही हात वर. केवळ स्वरूप असलेल्या परमात्म्याला आमचे संत कीर्तनाच्या मंडपात घेऊन येतात, टाळ घेऊन उभा करतात आणि अभंगाच्या चालीच्या लयबद्ध ठेक्यावरती नाचायला लावतात. इतकं नाचवतात, इतकं नाचवतात, इतकं नाचवतात की नाचता नाचता परमात्म्याचा पितांबर गळून जातो, त्याला भान राहत नाही. 2 मिनिटं सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या पवित्र आश्रमामध्ये उद्धवजी महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये देवाला बोलावण्याचा प्रयत्न करू. आला तर बघू. 1-2 मिनिटं आम्ही पुढे म्हणतो बसलेल्याने मागे म्हणायचं. एक भजन घेऊ थोडं. पांडुरंग 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 नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. कुठलीही कृती न करणाऱ्याला आम्ही कृतीत आणू. खरं तर ते निराकार परब्रह्म आहे, पण त्या परब्रह्माला आम्ही कृतीत आणू, शब्दात आणू, रूपात आणू, गुणात आणू. बोलो अबोलने. तो अबोलने आहे, आम्ही त्याच्याबद्दल बोलू. ही आमची पहिली अवस्था. मरोनिया झिने. दुसरी अवस्था देह आहे महाराज. गीतेत भगवंताचा सिद्धांत आहे. हे शरीर आहे, शरीर जाणारी गोष्ट आहे. माऊलींनी त्याच्यावर शिक्का मारला. शरीर जात आघवे नाशवंत स्वभाव. गोड वाक्य सांगतो. व्यक्ती जाणं नवलाची गोष्ट नाही, ती जाण्यासाठीच आली. व्यक्ती जातच असते, तिचं व्यक्तित्व मागे राहत असतं. राहिल्या त्या कीर्ती उत्तमची ओरे. 2 मुद्दे तुमच्या पुढे आणून मला विषय संपवायचा आहे. 2च गोष्टी. एक वर्ग आहे जगून मरणाऱ्यांचा आणि दुसरा वर्ग आहे मरून सुद्धा जगणाऱ्यांचा. जगून मरणं चांगलं की मरून सुद्धा जगणं चांगलं? जगून मरायला सगळे चालेत. कुत्रे मांजरं सुद्धा जगतात आणि मरत. खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंथू कुंथू मेल. एक गोड आधुनिक विषय डोळ्यापुढे आणतो ह्याच संबंधात. हो का, आपल्या वाट्याला एक भूमिका आली आहे पहा. आपण कॅरेक्टर प्ले करतोय. आपला रायटर डायरेक्टर वर बसलाय. आपलं स्क्रिप्ट त्यानं लिहिलंय. कोणता डायलॉग आपण बोलायचा तो ठरवणार आहे. कोणता सीन आपण सादर करायचा तो ठरवणार आहे. त्यानं जर आपल्या वाट्याला पुढचा सीन लिहिला असेल तर पंक्तीत बसायला मिळेल, आणि आपल्या वाट्याला जर पुढचा सीन लिहिलेला नसला तर चौघाच्या खांद्यावर जावं लागेल. आपला सीन त्यानं लिहून ठेवलाय. पडदा कधी 3 अंकी नाटक आहे आपलं. 3 अंकी. मी बोलत नाही, संत बोलले. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा.
वृद्धपणी प्रवर्तली 3 अंकी नाटक आहे. बालपण, तरुणपण, म्हातारपण. 3 अंकांचं नाटक संपल्यावर पडदा पडणार आहे. कोणता? बोला बोला. मरणाचा पडदा पडणार आहे. एक वाक्य आता ऐका. आपल्या वाट्याला आलेली भूमिका, आपल्या वाट्याला आलेली भूमिका आपण चोख पार पाडायची, उत्तम पार पाडायची. डायरेक्टरच्या मनात आपली भूमिका भरली पाहिजे आणि पुढं सिनेमा काढायचा ठरलाच तर मेन हिरोचा रोल त्यानं आपल्याला दिला पाहिजे. डायरेक्टरच्या मनात भरणारी भूमिका अभिनेत्यानं केली पाहिजे. मग आपण अभिनय करतो एवढं ध्यानात ठेवा. भूमिका वठवायची, रंगवायची. 3 अंकी नाटक संपल्यावर पडदा पडणार आहे. आता वाक्य ऐका. जीवनाच्या रंगमंचावर आपल्या वाट्याला आलेली भूमिका इतक्या चोख प्रकारे निभवायची की मरण नावाचा पडदा पडल्यानंतर सुद्धा पब्लिक मधून आपल्यासाठी टाळ्यांचा कडकडाट. मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करोली मरावे, कीर्ती करोली मरावे, कीर्ती करोली मरावे. पूर्ण झाला. या माईकवरून आलं नव्हतं आलं. सचिनचा शेवटच्या बॉलवर 6 म्हणायचा. मॅच विनिंग फटका झाला तुमचा. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, परी कीर्ती रूपे उरावे. बघा महाराज, 375 वर्ष झाली आहेत तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला. त्यांच्यासाठी आम्ही सोहळे साजरे करतो. 450 वर्ष उलटून गेलीत नाथबाबांना जलसमाधीला. त्यांच्यासाठी आम्ही सोहळे साजरे करतो. 750 वर्ष उलटून गेलेत ज्ञानोबारायाच्या समाधीला. त्यांच्यासाठी आम्ही सोहळे साजरे करतो. नारायणगिरीजी बाबांचा स्मृती सोहळा साजरा करण्याची भावना आम्हाला निर्माण होते. राहिल्या त्या कीर्ती जगा ऐसी चराचरी कीर्ती. मूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, मूरत तो जाती रहे लेकिन कीरत कभी न जाए. योगायोगानं महाराजांचा श्रीगुरूंचा हा आश्रम आहे. तर त्यांच्याबद्दल एक वाक्य बोलणार आहे, सेवा संपवणार आहे. श्रीगुरू नारायणगिरीजी महाराज हे कार्याच्या रूपानं, कीर्तीच्या रूपानं उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. सगळ्यात मोठा उत्सव जर कुठे साजरा होत असेल तर तो सरला भेटचा उत्सव आहे. गंगागिरी बाबांपासून नारायणगिरी बाबांनी तो जीवनभर सांभाळला आणि चालवला. सगळ्यात गर्दीचा उच्चांक. आज येताना शास्त्रीजी सोबत 10 मिनटं बोलणं झालं. तेव्हा शास्त्रीजींना म्हटलं असं असं उद्धवजी महाराजांकडे जातोय. चर्चा कुठे चालला, काय चाललो. तर महाराज बोलले, महाराज फार सुंदर बोलतात म्हणले उद्धव महाराज. शास्त्रीजींनी तुम्हाला पावती दिली आज. आणि मग मी म्हटलं आश्रमाचं नाव काय म्हटले. मी म्हणलं नारायणगिरीजी महाराजांच्या नावानंच आश्रम आहे, मोठी परंपरा आहे म्हटले. सरला भेटचा उत्सव म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव असं बाबा आज बोलले. आणि ती वस्तुस्थिती आहे, कोणी नाकारायचा विषय नाही. नारायणगिरी बाबांनी हे वैभव तुमच्या आमच्या हाती दिलं आहे. आणि बाकी काही जाऊ द्या, नेवासा परिसराच्या हातात नारायणगिरी बाबांनी जर काय दिलं तर उद्धवजी महाराजांसारखं रत्न तुम्हाला बाबा सोपून गेले म्हणायचं. हे रत्न तुमच्या झोळीत पडलं, त्याचा लाभ काय असतं. गंगा वाहत आपल्याजवळ आली की मग कडच्या लोकांना त्याचा पूर्ण फायदा होत असतो. फेडीत पापता पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे. साधूचा जीवन प्रवास म्हणजे गंगेच्या पाण्यासारखा प्रवास असतो. तो काही कोणासाठी आलेला नसतो, पण त्या पाण्याच्या प्रवाहानं
ती गंगा जिथून वाहत जाणारे तिच्या तीरावरच्या लोकांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तसं नारायणगिरी बाबांनी ही वाहती ज्ञानाची भक्तीची गंगा तुमच्या स्वाधीन केली, म्हणजे हिच्या तीरावर आलेल्यांचं कल्याण करण्यासाठीच बाबांनी ही राबवलेली योजना आहे. बाबांसारखं नारायणगिरीच्या बाबांच्या बाबतीत एकच वाक्य बोलू, त्यांच्या कीर्तीचा डंका आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाजत राहणार आहे. त्याच्याही पुढचं वाक्य बोलू आपण. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यापक आणि उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान वंदनीय पूजनीय मारुती बाबा कोरेकर बाबा फार गोड बोलतात. बाबा म्हणतात, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नारायणगिरीजी बाबासारख्या महात्म्याची कीर्ती राहणार आहे असं म्हणायचंच नाही. म्हणताना असं म्हणायचं, जोपर्यंत नारायणगिरी बाबांची कीर्ती जगात राहणार आहे तोपर्यंतच आकाशामध्ये चंद्र सूर्य दिसणार. याचं नाव आहे मरोनिया जिने. आणि ही वरदानं त्या महात्म्यांना त्यांच्या श्रीगुरूकडून प्राप्त झालेली असतात. किंबहुना ज्ञानोबारायासारख्या सिद्धहस्त महात्म्यांनी ती श्रीगुरूकडून पदरात पाडून घेतलेली असतात. ज्ञानदेवी घेतले दान
समर्थांचं चिंतन करून सेवेला विराम. तुका म्हणे नोंदीच तो मी तैचा तुका म्हणे नोंदीच तो मी